ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। येत्या 19 तारखेला म्हणजेच उद्या शुक्रवारी देशामध्ये एक मोठा स्फोट होणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता। त्यांच्या या दाव्याला दुजोरा देत मराठी पंतप्रधानांचं माहिती नाही पण देशामध्ये काहीतरी स्फोट होणार असल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिलाय। त्यांच्या या दाव्याला आणि स्फोटाला केवळ काही तास शिल्लक आहेत। या भीतीपोटीच भाजपच्या सर्व खासदारांना दिल्लीमध्ये येण्याचा व्हीप बजावल्याचंही स्वतः राऊत म्हणाले। भारतामध्ये होणाऱ्या या स्फोटाचा केंद्रबिंदू हा अमेरिकेत असल्याचं वृत्त आहे। अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर भारताबाबत महत्त्वाचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे भारतासंदर्भामध्ये महत्त्वाची माहिती समोर येणार आहे। ही माहिती खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजपबाबत असणार आहे अशी चर्चा सध्या अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती होताना दिसते। ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कोमात जायला लावणारी असल्याचा दावा स्वतः राऊतांनी केलाय। तर त्यानंतर भाजप नेत्यांची जी फजिती होणार आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहता येणार नाही अशा प्रकारचं विश्लेषणही केलं जात आहे। तर यापूर्वी झालेल्या दाव्यानुसार अमेरिकेमधील कुख्यात उद्योगपती जेफ्री एप्स्टीन याच्यावरती मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचं शोषण, हनी ट्रॅप सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील गोपनीय माहिती आणि कागदपत्र येत्या महिनाभरामध्ये खुली केली जाणार असल्याचा निर्णय अमेरिकन सिनेटनं घेतलेला आहे। आणि काय असेल हा स्फोट यावरती देखील आमचं लक्ष असेलच। आज अखेर जी रामजी विधेयक लोकसभेत